लक्षवेधी न्यूज, सत्य आणि संघर्षाची नवी क्रांती। सामंत यांनी पुन्हा एकदा सकाळी नागपूर या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना म्हटलं, त्यानंतर अरविंद सावंत जे उबाटाचे खासदार आहेत त्यांनी सगळ्याच खासदारांना दिल्लीमध्ये एकत्र केलं आणि आम्ही सगळे सोबत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला। मला वाटतं ज्या वेळेला शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी उठाव केला त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत वर्षावर उदय सामंत, गुलाबराव पाटील हे सारे नेते सोबत होते। बरेचसे नेते तिथे बैठक घेऊन नंतर शिंदे साहेबांसोबत गेले, बाकीचे उरले एकत्रित झाले आणि पुढे त्यांना जॉईन झाले। त्याच्यामुळे आपल्या पत्रकार परिषदेत आले म्हणजे जाणार नाही यावर त्यांचा विश्वास असेल तर आनंद आहे। परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या उबाटामध्ये बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली। हिंदुत्वाचा विचार सोडून बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसवर त्या ठिकाणी टीका टिप्पण्या केल्या त्या काँग्रेस सोबत बसणं या सच्च्या शिवसैनिकांना अस्वस्थ करते। त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना उबाटा किती पुढे नेतील याबद्दल ते साशंक आहे। त्याचबरोबर खासदाराला त्याच्या मतदारसंघामध्ये केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून विकास करण्यासाठी गती घेण्यासाठी त्या ठिकाणी सरकारचा आश्रय मदत आवश्यक आहे। आणि मग ज्या विकासासाठी निवडून येतो तो विकास होत नसेल तर शेवटी ते लोकप्रतिनिधित्व काय करायचं आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थानं हे खासदार निश्चितच त्या ठिकाणी शिंदे साहेबांसोबत जाऊ शकतात किंवा वेगळा पर्याय स्वीकारू शकतात यावर विश्वास ठेवायला त्या ठिकाणी परिस्थिती आहे। भाऊ, महाराष्ट्रात टायगर ऑपरेशन सुरू होते, दुसरीकडे दिल्लीमध्ये लोटस ऑपरेशन सुरू असल्याची देखील चर्चा सुरू झालेली, कारण की दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल उद्या लागतोय। दिल्लीमध्ये देखील लोटस ऑपरेशन सुरू केलं असं दिल्लीचा निकाल जो आहे तो उद्या समोर येणार आहे। त्या आधीच लोटस ऑपरेशन दिल्ली विधानसभेसाठी सुद्धा सुरू झालंय अशी चर्चा आहे। मला वाटतं निवडणुकीमध्ये भूमिका घेणं, सत्ता बसवणं प्रत्येक पक्षाचं कर्तव्य असतं, परंतु मला अजिबात वाटत नाही की लोटस ऑपरेशन करण्याची आवश्यकता भासेल। पूर्णपणे बहुमत भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं चित्र आहे, तिथला जनाधार मतदारांनी दिलेला वाटतोय। तथापि उद्या जर त्या ठिकाणी अशी परिस्थिती उद्भवली तर निश्चितच भारतीय जनता पार्टी आपल्याला कल्पना आहे त्या ठिकाणी सत्ता बसवू शकते आणि दिल्लीच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या दिल्लीचा विकास गतिमान त्या ठिकाणी होऊ शकतो। अरविंद सावंत असे म्हटले की कुठेतरी राज्यातल्या ज्या इतर घडलेल्या घटना घडत आहेत, बीडचं प्रकरण असेल किंवा महागाई असेल, अनेक मंत्र्यांवरचे आरोप असतील, हे सगळं दाबण्यासाठी अशा पद्धतीनं नेरेटिव्ह जो आहे तो पसरवला जातोय आणि खासदार फुटले जातील किंवा टायगर ऑपरेशन अशा बातम्या समोर आणल्या जातात। नाही, मला वाटतं राजकारणामध्ये आता मूर्खपणा म्हटलं तर ते चुकीचं होईल, परंतु आपल्याला ठेच लागल्यानंतर पण दुर्दैवानं उबाटा दुरुस्त होत नाही, त्यांचे नेते संजय राऊत दुरुस्त होत नाहीत असं शिंदे साहेबांना गृहीत धरत गेले आणि शिंदे साहेबांनी अख्खी शिवसेना सोबत घेऊन गेले, त्याचा पताही या ठिकाणी लागला नाही। तशाच प्रकारे आता ती परिस्थिती आहे, परंतु ते मानायला तयार नाहीत, अजून त्याच मनस्थितीत आहे। आता बीडचा आणि याचा काय संबंध आहे, महागाईचा आणि ऑपरेशनचा काय संबंध आहे, त्याच्यामुळे मला वाटतं ते दिशाहीन झालेले आहेत, संभ्रमित झालेले आहेत। त्यातनं त्यांना नेमकं काय करावं हे संजय राऊतांसहित शिवसेना उभाटाला सुचताना दिसत नाही। भाऊ, राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली, संजय राऊत सुद्धा उपस्थित होते, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या। राज्यातली विधानसभा निवडणूक जी झाली त्यामध्ये जो निकाल लागला त्यामध्ये अतिरिक्त मतदान जे झालेलं आहे ते नेमकं कुणाचं, त्याचे नाव पत्ते निवडणूक आयोगाने लवकरात लवकर त्याची माहिती द्यावी अशी मागणी पुन्हा एकदा त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली। मला वाटतं 30 कॅसेट
रिवाइंड करण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने तीच कॅसेट वाजवली, तीच कॅसेट नव्यानं राहुल गांधी, सुप्रियाजी आणि संजय राऊतांना बाजूला बसून वाजवत आहेत. मला वाटतं राजकारणातला पोरकटपणा या निमित्तानं दिसून येतोय. कारण या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं भूमिका स्पष्ट केली, तपशीलवार खुलासा दिलाय, उत्तर दिलंय आणि या उपर त्यांचे प्रश्न जे आहेत त्याला निवडणूक आयोग निश्चितच समर्पक अशा प्रकारचा खुलासा उत्तर त्या ठिकाणी देईल. साफ म्हणत भुई थोपटण्याचा प्रकार आहे, त्यांना सूर सापडत नाही, दिशा सापडत नाही, पक्षाची वाताहत होते, त्याकडे लक्ष देऊन पुन्हा उभं राहायची हिंमत अवसान गळालेला आहे. आणि त्याच्यामुळे आता ईव्हीएम तेच विषय त्याच कॅसेट पुन्हा वाजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आता लोकांना तुमच्या या नौटंकीची सवय झाली, लोक सिरियसली तुमच्या या विषयाला घेत नाही, घेणार नाही. संजय बोलताय की आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्षवेधी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.